प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. तर प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्यात ज्यामुळे मालिकेला वेगळं वळण लागू शकतं. सुरुवातीला छानच दाखवलंय त्यांनी. अर्जुनरावांना सायलीची तंद्री लागलेली असते. तो सारखा सायलीचा विचार करत असतो आणि इकडे कल्पनाताई आणि सायली दसऱ्याच्या सामानाची यादी करत असतात. सायली म्हणते, रावण दहन झाल्यावर करंजा करायच्या की लाडू? कल्पनाताई म्हणतात, अगं तूच ठरव ना काय करायचंय ते. सायली म्हणते, मी ह्यांच्याजवळच लिस्ट देते, फुलं पण आणतील ना ते येताना. आता कल्पनाताई सायली सगळ्याजणी अर्जुन जवळ आल्यात आणि फुलं आणा हं असं सांगतेय सायली. आता सायली म्हणते, सर दसऱ्याच्या निमित्ताने भाव करा बरं का, नाहीतर दसरा आहे म्हणून कायच्या काही भाव आणताल फुलं. पण अर्जुनचं लक्ष मात्र सारखं सायलीकडेच आहे. सायली विचार करत असते, हे असे का बघताय माझ्याकडे. विमल आणि कल्पनाताई अर्जुनला चिडवायला लागतात. विमल म्हणते, आपण माळीदादांनाच सांगूया फुलं आणायला. आणि कल्पनाताई म्हणतात, हो म्हणजे स्वस्त मिळतील ना. सायली म्हणत असते, अहो लक्ष कुठे आहे तुमचं. पण अर्जुनची तंद्री अजूनही सायलीकडे. शेवटी सायली कॉफीचा मग घेते आणि याच्या हाताला छोटासा चटका देते. मग हा शुद्धीवर येतो. कल्पनाताई म्हणतात, काय चाललंय तुझं, कुठल्या तंद्रीसेस रे तू. अर्जुन म्हणतो, कुठे काय मम्मा, काही नाही. कल्पनाताई म्हणतात, मग फुलं आणशील की नाही तू. अर्जुन चक्क म्हणतो, कुठली फुलं. आता या दोघीचे दोघे डोक्याला हात मारून घेत आहेत. विमल म्हणते, मला काय वाटतं ताई, अर्जुन दादा ना कुठल्या तरी केसचा विचार करताय. कल्पनाताई म्हणतात, असेल पण काय रे, तुझी बायको समोर असताना कुठल्या केसचा विचार करतोयस तू. अर्जुनला काही बोलता येईना. मग विमल म्हणते, आहे वहिनी, केस आहे पण ती केस ना जराशी अवघड आहे. कल्पनाताई म्हणतात, विमल त्यांना त्यांची केस सोडवू दे, आपण निघूया तिथून. आणि दोघी किचनमध्ये निघून जातात. सायली म्हणते हळूच, सर काय चाललंय तुमचं. अर्जुन मनातल्या मनात हसतोय आणि म्हणतोय, मिसेस सायली तुम्हाला सांगू कसं, मला झालंय काय. आणि असं गालाला हात लावून तिथेच बसतोय. एवढं तर सांगून टाकायचं ना मनातलं सगळं. असो, पण आता इकडे ही प्रिया काहीतरी कुटाणे करत बसली आहे, नेल पेंट लावतीये आणि तिच्या मोबाईलवर विशिष्ट प्रकारची रिंगटोन तिने विपुलच्या नंबरसाठी लावली आहे. फोन वाजत असतो सारखा, पण ही उचलत नसते. विपुल, तुझ्याकडे ना माझ्यावर लाईन मारायची विपुल इच्छा आहे, मला नाही उचलायचा तुझा फोन. आणि मग दुसरी रिंगटोन वाजल्यावरती उचलते फोन. अस्मिताचा कॉल असतो आणि अस्मिता सगळं डिटेल सांगते, आज जे काही झालंय ते. प्रिया म्हणते, अगं हे तर खरंच कन्फर्मेशन आहे. अगं हे सगळं तू रेकॉर्ड करून पूर्णाजीला ऐकवलं असतं ना तर मज्जा आली असती. अस्मिता म्हणते, हो ना, पण पूर्णाजीला एवढाच पुरावा थोडीच चालणार आहे. खणखणीत पुरावा लागेल आपल्याला पूर्णाजीला दाखवायला अर्जुन सायली खरे नवरा बायको नाहीयेत म्हणून. ते नाटक करतायत. आता प्रिया म्हणते, 113% आपण करेक्ट होता. आता अस्मिता म्हणते, काय 113%, असं कोण बोलतं ग. प्रिया म्हणते, ते जाऊ दे ग अस्मिता, आपण ना लवकरात लवकर भेटूया, आपल्याला पुढचे पुरावे गोळा करावे लागतील ना. अस्मिता म्हणते, चालेल ना, आपण कॅफे क्रंचमध्ये भेटूयात. ही प्रिया म्हणते, हो मी पण लगेच निघते. तेवढ्यात रविराज आले तिथे आणि म्हणतात, चल तन्वी आपण खाली जाऊन ना कॉफी पिऊयात, माझ्याकडे ना आज भरपूर वेळ आहे. प्रिया म्हणते, बाबा मला आवडलं असतं थांबायला, पण मला ना बाहेर जायचंय जरा. रविराज म्हणतात, माझ्याशिवाय माझ्यासोबत कॉफी प्यायची आहे आणि त्याशिवाय तुला महत्त्वाचं काम कुठे असू शकतं. काल तर म्हणली होतीस आज काही काम नाहीये तुला. प्रिया विचार करते, अरे यार, याला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे का. याचा वकिली मेंदू हा माझ्यावर का चालवतो. आता काय थाप मारू याला. आता रविराज म्हणतात, अगं बोल ना, काय काम आहे तुला एवढं महत्वाचं. प्रिया म्हणते, बाबा मी विपुलला भेटायला जाते, तुम्ही जे बोलताय ना ते पटतंय मला. माणूस कसं आहे ते तर समजून घ्यायला हवं ना. शिवाय तुमची जर इच्छा असेल तर मी प्रयत्न करायला तयार आहे. रविराज म्हणतात की अगं तू स्वतःहून जातेस ना तेच खूप आहे माझ्यासाठी, बाकी तो तुला इम्प्रेस करेलच. प्रिया म्हणते, बाबा मी आवरते मग निघते. रविराज म्हणतात, हो जा ना जा. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता ते इन्स्पेक्टर आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पुरावे चेक केले, तिथले CCTV वगैरे सगळे. आणि आता त्या हल्लेखोराची आयडेंटिटी करणं म्हणजे ओळख पटवून घेणं हे सगळंच आम्हाला अशक्य वाटतंय, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क होते. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला ते सापडणारच नाहीयेत का. ते इन्स्पेक्टर म्हणत असतात, आम्हाला नाईलाज असतो, ही केस क्लोज करावी लागेल. चैतन्य म्हणतो, म्हणजे हा डेड एंड आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, असं करून चालणार नाही, माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. मग ते पोलीस म्हणतात, आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या प्रोफेशनमुळेच हा हल्ला झालाय, तुमच्यावर राग असणाऱ्या एखाद्या क्रिमिनलने हे केलं असावं. अशी लोक प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा हल्ला करत नाहीत. अर्जुन विचार करतो की खरंच माझ्यामुळे अटॅक झाला असेल मिसेस सायलीवर. ते पोलीस म्हणतात, सॉरी आम्ही केस क्लोज करतोय. आता ते निघून गेलेत आणि अर्जुनही रागाने तिथून निघून जातोय.
कल्पनाताई म्हणतात आता अर्जुन न खूप त्रास करून घेईल स्वतःला. विमल म्हणते असे कसे हे दोन्ही माणसं गर्दीत सापडत नाहीये, ह्याला काय अर्थ आहे. सायली म्हणते तो माणूस माझ्या पुढ्यात होता तरी मी त्याला ओळखू शकणार नाही, मग हे पोलीस तरी कसे ओळखतील. चैतन्य म्हणतो थांबा, जास्ती विचार करू नका, मी बोलतो अर्जुनशी. आणि आता चैतन्य गेलाय अर्जुनशी बोलायला आणि सायली कल्पनाताईंना म्हणत असते आई तुम्ही एवढा विचार नका करू, नका काळजी करू, काही होणार नाही. प्रेक्षकांनो आता या दोघी जणी भारी प्लॅनिंग करतायत. अस्मिता म्हणत असते की अरे कोणी स्वतःच्या बायकोला मिसेस सायली म्हणतं का कोणी. आता प्रिया म्हणते कोणी बायको बायको पण म्हणत नाही. अर्जुन म्हणतो ना. अस्मिता म्हणते अगं तसं नाहीये ग, मला दररोज ना काहीतरी जाणवत राहतं की अर्जुन सायलीच्या नात्यात काहीतरी गडबड आहे. बघ ना तिने अर्जुनला बाथरूम मध्ये लॉक केलं होतं आज चेंज करताना आणि अर्जुनने तर मला थातूर मातूर उत्तर दिलं. मला तर काही ते सगळं पटलं नाही बाई, पण म्हणूनच मला असं वाटतंय ना की सगळ्यांसमोर आपण प्रूव्ह करावं की हे दोघे जण खोटे नवरा बायको आहेत. अस्मिता म्हणते तू जर खरं बोलत असशील ना तर पूर्णाजी सायलीला 2 मिनिटात बाहेर काढेल. पण एक प्रॉब्लेम आहे ग, आपण किती प्रयत्न केलेत आधी त्या दोघांना खोटं पाडायचे, पण प्रत्येक वेळी आपणच तोंडावर पडतो. आपलं नशीब एवढं वाईट आहे ना की प्रत्येक वेळेला ती सायली भाव खाऊनच जाते आणि आपल्या हाती काहीच लागत नाही. अस्मिता म्हणते नशीब बदलायला वेळ लागत नाही तन्वी, आता त्या सायलीचे दिवस फिरलेच म्हणून समज. मी आता असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे पूर्णाजी तिलाच वेशीच्या बाहेर नेऊन सोडेल सायलीला. प्रिया म्हणत असते तू करणार काय एक्झॅक्टली. आता अस्मिता विचार करतीये तेच तर कळत नाहीये ना, तोच विचार करतीये ग मी. पण आता प्रेक्षकांनो हा विपुल आलाय तिथे नेमका आणि आता ह्या प्रियाचं खोटं उघडं पडलंय ते फार जबरदस्त. पुढे बघा आता ते रविराज म्हणतात बरं झालं आलास तू, चहा घेशील का. अरे मला वाटलंच होतं तू तन्वीला सोडायला आला असशील. आता तो विपुल म्हणतो सोडायला, अहो नाही मी भेटायला आलोय. रविराज म्हणताय काय, अरे तन्वी तर तुलाच भेटायला आली आहे ना, म्हणजे तुमचं ठरलं होतं ना तसं. विपुल म्हणतो नाही हो काका, अहो मी किती कॉल करतोय मेसेज करतोय पण तिचं काहीच रिप्लाय नाहीये म्हणून मी आलोय तिला इथे भेटायला. आता रविराज विचार करतात म्हणजे तन्वी माझ्याशी खोटं बोलली, पण का, या विपुलच्या नावाखाली गेली कुठे असेल ही पोरगी. विपुल म्हणतो काय झालं काका, काही प्रॉब्लेम झालाय का. रविराज म्हणतात नाही प्रॉब्लेम काही नाही रे, माझंच जरा मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. विपुल म्हणतो मग मी जाऊ का निघू. तर आता रविराज म्हणतात थांब जरा मी फोन करून बघतो हा तन्वीला. इकडे अस्मिता प्रियाला म्हणत असते असा भक्कम पुरावा मिळाला पाहिजे ना की पूर्णाजी जेव्हा सायलीला हकलेल ना तेव्हा हा अर्जुन सुद्धा काही मध्ये बोलला नाही पाहिजे, तो पण गपचूप उभा राहील तिथे. प्रिया म्हणते अस्मिता हे नुसतं ऐकायला पण किती भारी वाटतंय ना. असं वाटतं ना तेवढ्यात रविराजांचा फोन आलाय ह्या प्रियाला. ती म्हणते हे बघ अस्मिता मध्ये बोलू नकोस ना, बाबांचा फोन आहे. मग ती बोलते हां बाबा बोला ना. रविराज विचारतात तिला कुठे आहेस तू. मग प्रिया थाप मारते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी विपुलला भेटायला येणार आहे म्हणून. कॅफेमध्येच आलोय आम्ही. रविराज म्हणतात कुठल्या कॅफेत आहेस ग तू. तन्वी म्हणते कॅफे क्रंच, विपुलला फार आवडलाय बाबा हा कॅफे. आता रविराजांच्या समोर आहे विपुल आणि ही एवढ्या थापा हाणतीये, त्यांना एवढा राग येतो आणि आता ते फोन ठेवून देतात आणि म्हणतात विपुल मी चेंज करून येतो, आपण कुठेतरी जाऊया. ते विपुल म्हणते कुठे जायचंय. तर हे म्हणतात थांब सांगतो तुला, हं मी आलोच. आता प्रियाला जबरदस्त आयडिया सुचलीये. अस्मिता म्हणते बोल ना मग पटकन. प्रिया म्हणते आपण ना त्या दोघांच्या बेडरूममध्ये एक मोबाईल ठेवूयात, म्हणजे त्याचा सगळा वापर होईल ना आपल्याला पुरावा म्हणून. ते जे काही बोलतील ना ते सतत रेकॉर्ड होत राहील ना त्यात. अस्मिता म्हणते अगं काय उपयोग होणार आहे, मी अख्खीच्या अख्खी लपले होते ना त्यांच्या बेडरूम मध्ये, त्याचा काही उपयोगच झाला नाही. उलट मला त्यांचा तो रोमॅन्टिक डान्स बघावा लागला. शिग बाई नको आता पुन्हा. प्रिया म्हणते अगं अस्मिता तू अख्खीच्या अख्खी 5 फुटाची आहेस, तू तर दिसणारच ना अर्जुनला, पण तो 5 इंचाचा मोबाईल कसा दिसेल, तो आपण कुठेही लपून ठेवू शकतो ना आणि त्यातला पुरावा म्हणून घरच्यांना दाखवू शकतो. अगं घरच्यांसमोरच काय कोर्टात सुद्धा दाखवू शकतो आपण पुरावा म्हणून. एकदा का पुरावे हाती लागले ना की अर्जुन आणि सायले खोटं बोलून सुटूच शकणार नाही. आता रविराज तिथे पोहोचतात आणि म्हणतात तन्वी, आता अशी घाबरते ही प्रेक्षकांनो. तन्वी घाबरतच म्हणते बाबा तुम्ही इथे. लगेच अस्मिता म्हणते काका कसा आहेस रे तू. रविराज म्हणतात मी बरा आहे, तू कशी आहेस. अस्मिता म्हणते हो मी एकदम मजेत मस्तच. अरे ॲक्च्युली ना मी आणि तन्वी सहजच भेटलो होतो, तिच्या क्लासच्या गमती जमती सांगत होती ती, आम्ही सहजच गप्पाच मारत होतो, दुसरं काय नाही रे. प्रियाचा चेहरा ऑलमोस्ट पांढरा पडलाय प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात तन्वी जरा येतेस का इकडे, तुझ्याशी बोलायचं होतं. पण काय नेहमीप्रमाणे थापा मारून सुटणारच आहे ती, तिला एवढ्या लवकर थोडीच पकडू शकणार आहेत रविराज, तेवढी पक्की आहे ती खोटं बोलण्यात. असो पण आता इकडे अर्जुनची तगमग सुरू असते. चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू जरा शांत हो.
आता ते सांगताय त्यांना केस क्लोज करावी लागेल इन्स्पेक्टरांना, तर तू एक्सेप्ट कर ना. अर्जुन म्हणतो नाही नाही, मी हे एक्सेप्ट करणारच नाहीये. मी काही क्लूज मिळतात की नाही ते शोधतच राहणार आहे. तुला कसं कळत नाहीये चैतन्य? अरे मिसेस सायलींवर अटॅक माझ्यामुळे झालाय. अशी कुठली केस घेतली आपण की जो ह्या लेवलला जाऊ शकतं? चैतन्य म्हणतो अरे कुठलाही असू शकतो क्रिमिनल, आपण रोज वेगवेगळे केसेस घेत असतो अर्जुन. आता तेवढ्यात सायली येते तिथे आणि म्हणते सर तुम्ही इतकी अस्वस्थ का झालात? तुम्हाला असं बघून आईंना पण त्रास होतो ना? आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो मग मी काय करू, तुम्हीच सांगा ना. माझ्यामुळे तुमच्यावर अटॅक झालाय, कळतंय का तुम्हाला? सायली म्हणते सर जे झालं ते झालं, मी उभी आहे ना तुमच्या समोर ठणठणीत. आता झालं तर मग आणखीन त्रास का करून घेताय तुम्ही? आणि ती चैतन्यकडे बघते आणि मग थोडी जवळ येते अर्जुनच्या आणि म्हणते सर मला माहित आहे तुम्हाला या गोष्टीचा एवढा त्रास होतोय कारण मी तुमची कोणीच लागत नाही. अर्जुनने डोक्याला हात मारून घेतलाय आता. पण सायली पुढे म्हणते तरी कदाचित तुमच्यामुळे या सगळ्यातून मला जावं लागतंय म्हणून तुम्हाला असं वाटतंय ना? सर जाऊ द्या हो, संपवा हा विषय आता. तसंही आपण 5च महिने एकत्र असणार आहोत ना. नंतर तुम्हाला माझ्यामुळे त्रास होणार आणि मला तुमच्यामुळे. जाऊ द्या सर, नका एवढा विचार करू, शांत राहा. एवढं पोलाइटली बोलून ही सायली तिथून निघून जाते. पण अर्जुन आता एकदम रेस्टलेस होतो आणि इतका बेचैन होतो तो आणि चैतन्यावरच राग काढत असतो. बघितलं का चैतन्य, ह्या ना अशाच बोलत असतात नेहमी. अरे यांच्यात हार्ट नाहीये का? देव बहुतेक हार्ट लावायचं विसरलं असेल. हार्टच्या जागी ना दगड फिट केला असेल देवाने. नेहमी आपलं 5 महिने उरलेत 5 महिने उरलेत असंच बोलत असतात ह्या. मला काय करू मी यांचं? आणि काहीसे असे हावभाव करतोय तो आणि खूप चिडलाय पुन्हा. काय करावं त्याला कळेना. पण यावेळी त्याने स्वतःला शांत ठेवलंय. आणि प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय की हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पण चैतन्य मात्र सारखा त्याला असा ऑब्झर्व करत असतो की ह्याची तगमग किती चालली आहे. असो, पण आता ह्या अस्मिताने तिचा प्लॅन लगेच एक्झिक्यूट केलाय आणि तो मोबाईल लपवायची जागा सापडलीच तिला त्या पुस्तकांच्या मध्ये. म्हणजे अख्ख्या बेडरूमचं सगळं कव्हर येईल ना त्याच्यामध्ये. आता हे दोघे जण एकमेकांशी तसंच बोलत असतात. सायली पुन्हा तेच म्हणत असते सर 5 महिने तर राहिलेत, मग मी कुठे येणार आहे तुमचा पसारा आवरायला? कॉन्ट्रॅक्ट संपलं ना आपलं की हवा तेवढा पसारा करा, मग मी थोडीच येणार आहे तुमचा पसारा आवरायला. मग अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला ना पुस्तक द्या बरं, मला हवं आहे ते. आता सायली बरोबर तिथे जाते आणि तो कॅमेरा सायलीला दिसतोच प्रेक्षकांनो आणि तो हातात धरते ती. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे बघायला मजाच येणार आहे. प्रेक्षकांनो आवडला असेल ना रिव्ह्यू तर प्लीज आठवणीने लाईक करायला विसरू नका हं. आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालेल. म्हणजे ज्यांनी कोणी अजून नसेल केले चॅनलला सबस्क्राईब त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. वन्स अगेन हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.